महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं। कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय होणार। केडीएमसी नंतर मुंबईतही ठाकरे गट फुटला। डॉक्टर सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची सूत्रांची माहिती। कल्याणमधील ठाकरे गटाचे नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा। 4 नगरसेवकांवर कारवाईची करणार मागणी। कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र, नव्या समीकरणानं राजकारणात भूकंप। मुंबईच्या नेतृत्वानं कल्याणच्या निर्णयाबाबत हात झटकले। कल्याण डोंबिवलीतील निर्णय स्थानिकांचा, बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भूमिका। मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित। केडीएमसीतील युतीबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। मनसे स्वतंत्र पक्ष ते निर्णय घेऊ शकतात। राज ठाकरे एकनाथ शिंदे युतीबाबत अनिल परब यांची भूमिका। 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 मनसेत। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला दणका। राहुल कोट आणि स्वप्नाली केणे दोघेही पुन्हा गेले मनसेत। पालकमंत्री पदाची आस लावलेल्या गोगावलेंना ध्वजवंदनाचा मान। रायगडचे मंत्री भरत गोगावले ध्वजवंदन करणार। ठाकरे बंधूंसोबत गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही। घणसोलीमध्ये झळकले फलक। पराभवामुळे समाधान सरवणकर नैराश्यात। संतोष धुरी यांची समाधान सरवणकर यांच्यावर टीका। एका विजयानं उन्माद दाखवू नकोस, सहर शेखला सबा खाननं सुनावलं। मनपा निवडणुकीनंतर मुसलमान नगरसेविकांमध्ये शब्दबाण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात फक्त भगवा चालेल, आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। आरक्षणासाठी आझाद मैदानात धनगर समाजाचा मोर्चा। धनगर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। धनगर समाजाकडून संताप व्यक्त। सिंधुदुर्गमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरी रोखण्याचं नारायण राणेंसमोर आव्हान। शिवसेना नाव आणि चिन्हाबद्दलची सुनावणी पुढे ढकलली। शुक्रवारी सकाळी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी। नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील। आणखी 10 जण आमच्या संपर्कात आहेत। भाजपा मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। दावोस दौऱ्याच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुरूच। 3ऱ्या मुंबईसाठी रायगड पेन विकास केंद्राची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम। शिवसेना नगरसेवकांची बैठकीत गटनेतेपदाची निवड। उद्या कोकण भवन इथे गटस्थापना करण्यासाठी जाणार। ठाकरेंच्या मुंबई पालिकेतील गटनेतेपदी किशोरी पेडणेकर। शिवसेना भवनात झाली अधिकृत घोषणा। वडेट्टीवार धानोरकर मधला वाद शिगेला। चंद्रपूर मनपा गटनेता निवडीवरून अंतर्गत वाद। पक्षासाठी एकत्र येऊन काम करायला हवं। वडेट्टीवारांचं एक पाऊल मागे। निलेश घायवळ टोळीवर दोषारोपपत्र दाखल। 9 गुंडांवर 6,455 पानांचं आरोपपत्र। कोथरूडमधील गोळीबार प्रकरणातील पुरावे समोर। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा मुद्दा ऐरणीवर। अंगणवाडी सेविकांमार्फत होणार ई-केवायसीची पडताळणी। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। भारतीय तोफखान्याची युद्धसज्जता। आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन। गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला गणेश सेवा। श्रीमंत दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक। आणि T20 पहिला सामना भारतानं जिंकला। भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात।